आम्ही अभ्यास करू आणि तसंही काम आता 4 महिने पावसात सुरू होणार नाहीये। जर काम टेंडर पास झालं असतं तर काम ही ऑक्टोबरला सुरू होणार होतं। त्यामुळे आम्ही केअरफुली याच्यामध्ये ट्रेड करत आहोत आणि मुंबईकरांचा एक नवा रुपयाही वाया जाऊ नये हे स्थायी समितीचं उद्देश आहे, हे आमच्या सर्वांचं उद्देश आहे। आणि त्यामुळे अभ्यास करून गरज पडल्यास स्वतः ग्राउंडवरती उतरून इन्स्पेक्शन करून किती लांबीचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, त्याच्यामध्ये डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये किती पोर्शन आहे, यांनी प्रस्तावित केलेली कामं ही डिफेक्ट लायबिलिटी पोर्शनमध्ये किती आहेत आणि अदर पोर्शनमध्ये किती आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सारासार विचार करून त्या प्रस्तावांवरती पुनर्विचार केला जाईल। तुम्ही नालेसफाईची पाहणी करताय, परंतु मित्रपक्ष असलेला शिवसेना कुठेतरी नाराज आहे। उपमहापौरांनी काल नाराजी व्यक्त केली की महापौर पाहणी दौरा करतायत परंतु आम्हाला कळवत नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी जात नाही, आम्ही आमचा वेगळा दौरा करतो। नाही, खरं तर महापौरांनी जर वेगळा दौरा केला, उपमहापौरांनी वेगळा दौरा केला, सभागृह नेत्यांनी वेगळा दौरा केला आणि पालकमंत्र्यांनी वेगळा दौरा केला, हे मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून चांगलंच आहे। कारण 4-5 विविध पोझिशन्सवरती बसलेले लोकप्रतिनिधी आपापल्या परीने वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी ते करत आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही पाहणी होत आहे। गेली अनेक वर्ष आपण बघितलं तसं नाला टुरिझम जे आपण बघायचो की मेच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये 2-4 ठिकाणी नाल्यांची पाहणी करायची आणि नंतर लंडनला जाऊन थेम्स नदीची पाहणी करायची, हे आता होत नाहीये। आणि त्यामुळे प्रशासनामध्ये लोकप्रतिनिधी ज्या ज्या कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन्सवर चेअरमनशिपवर बसले आहेत, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्टँडिंग कमिटी चेअरमन आपापल्या परीने वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी करतायत, हे मुंबई शहराच्या आणि मुंबईकरांच्या दृष्टिकोनातनं ही चांगली गोष्ट आहे। साटम साहेब, ही कंत्राटदार बरोबर काम करत नाहीये गाळ काढण्यासंदर्भात असा सवाल देखील मंजू उपाध्यायांनी उपस्थित केला होता। त्यांनी काही व्हिडिओ देखील समोर आणले होते, तर या संदर्भात देखील काही आपण आणि त्यामध्ये असं देखील आहे की कंत्राटदार सोडून जाते। आत्ता कंत्राटदारांना हे कळलेलं आहे की पूर्वीसारखी चोरी आता चालणार नाही, त्यामुळे जेन्युइनली ज्यांना काम करायचं आहे तेच कंत्राटदार काम करायला येतील। जे काम करायला येतील त्यांना जेन्युइनली काम करावंच लागेल, कारण त्यांनी जर काम केलं नाही तर त्यांची बिलं पास होणार नाहीत। त्यामुळे त्यांची बिलं जर पास झालेली त्यांना पाहिजेत, त्यांचे पैसे त्यांना पाहिजे असतील तर त्यांना जेन्युइनली काम करावंच लागेल। त्यांनी जर जेन्युइनली काम केलं नाही तर त्यांची बिलच पास होणार नाही। कंत्राटदार मध्ये सोडून गेल्यामुळे कामाला कुठे व्यक्त येणार नाही, कामाला उशीर होणार नाही। मध्ये कोणी कंत्राटदार सोडून गेलेला आहे असं मला वाटत नाही। सोडून गेला असेल, पळून गेला असेल तर दुसरा कंत्राटदार तिथे लावू, तो काही जगातला एकमेव कंत्राटदार नाहीये, अनेक कंत्राटदार या ठिकाणी काम करायला आहेत। आणि कोणी कंत्राटदार जर काम करायला आला नाही तर मुंबईची महानगरपालिका डिपार्टमेंटली मुंबई शहराचे नाले साफ करेल। आपण बघतोय की आपल्या बाजूला तिथे जुहू बीच आहे, जुहू बीचवरती आता कुठलाही कंत्राटदार नाहीये, मुंबईची महानगरपालिका जुहू बीच स्वतः डिपार्टमेंटली साफ करते आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं काम मुंबईच्या महानगरपालिकेच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या डिपार्टमेंटच्या मार्फत त्या ठिकाणी होत आहे। त्यामुळे जो आएंगे उनके साथ में, जो नहीं आएंगे उनके बिना मुंबई शहराच्या शेवटच्या नागरिकापर्यंत नागरी सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। सर, एक असा प्रश्न आहे की नाळ्यातला जो गाळ आहे हा वेगवेगळ्या प्रकारचा गाळ पाहायला मिळतो, त्यामध्ये सिमेंटचे काही वेस्ट जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो, त्यामुळे याचं सगळं उपसण्याचं काम जे आहे ते देखील कठीण पाहायला मिळतं। आता देखील ज्या नाळ्याची तुम्ही पाहणी केली, मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरणाचं जे काम होतं त्याचा सगळा मलबा जो आहे तो नाल्यामध्ये पाहायला मिळाला। काम चालू असताना मलबा नाल्यात पडणार, तो मलबा साफ करण्याचं काम हे कंत्राटदाराचं असतं। आपण म्हणताय ते बरोबर आहे, अनेक ठिकाणी नाल्यामध्ये डम्पिंग झालेलंही आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्याच करता आम्ही मुंबईच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि महापौरांना कन्स्ट्रक्शन आणि डिमॉलिशन वेस्टच्या वरती एक पॉलिसी आणावी।